काय रे, काय करतोय? कसला एवढा विचार करतोय? ट्रॅफिक हवालदार रे. बाजारात चौकात उभे असतात. लायसन नाही दंड. टिपशीट दिसलं तरी दंड. हेल्मेट नाही तरी दंड. त्या दंड शेतूचा काय दिसत ना, काय समजत नाही. अरे ते लायसन चेक करायचं सोडून, हेल्मेट चेक करायचं सोडून फक्त ट्रॅफिक ही क्लिअर करू शकतात, पण ते आपल्या सुरक्षेसाठी उभे असतात तिथे चौकात. ते कसं काय? हे बघ, लायसन आहे ना, हा तू गाडी चालवण्यासाठी योग्य झालाय यासाठी असतो की तुझ्या मुली कोणा जीवितहानी होऊ नाही शकत, म्हणून तो लायसन असतो. आणि दुसरी गोष्ट, गाडीला जसा स्पीड लिमिट असतो ना, तसं तिला वेट लिमिट असतो. आता तुझ्या गाडीवर असणारा तिसरा व्यक्ती जर कम्फर्टेबल नसेल, म्हणजे त्याला बसण्यासाठी जर नीट जागा होत नसेल, तर तो बसण्यासाठी जागा होण्यासाठी जर थोडा जरी हल्ला, तर तुमचा तोल जाऊन तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, हेल्मेट. डोळ्यात कातना जाऊन आपला ऍक्सिडेंट होऊ नये किंवा ऍक्सिडेंट झाल्यावर डोक्याला मार लागू नये म्हणून असतो. म्हणून भावा, हे नियमांचं पालन आपण त्यांच्या भीतीमुळे नाही, तर आपल्या बॉडी सेफ्टीसाठी केले पाहिजेत. खरं आहे रे, आपण याचा कधी विचारच करत नाही की ते आपल्या सुरक्षेसाठी उभे असतात. मित्रा, तो ट्रॅफिक हवालदार नाही, तो वर्दीतला देवच असतो, जो आपला जीव वाचवण्यासाठी त्या चौकात आणि बाजारात उभा असतो. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला.